नागपूर शहरात अवैध ई सिगारेट विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। तर गुन्हे शाखा पथकाने टेक्सास स्मोक शॉपवर छापा टाकला आणि 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भारतात ई सिगारेट विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर या उत्पादनाची विक्री सुरू होती। पाहूया सविस्तर रिपोर्ट। बरोबर आहे। याच्यामध्ये आपण काल 10 तारखेला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टेक्सास स्मोक शॉप यशोधरानगर सिमटाकल हिंगणा रोड मेट्रो पिलर 104 या ठिकाणी जो पान शॉप आहे त्या पान शॉपमध्ये प्रतिबंधित ई सिगारेट विकत असल्याबद्दल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच्या अनुषंगाने आपण आमच्या क्राईम युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी शोध घेण्याकरता गेले असता नमूद शॉपची आपण झडती घेतली। अशा शॉपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित ई सिगारेट्सचा स्टॉक मिळून आलेला आहे। त्याचबरोबर ती सिगारेट्स विक्री करत असतानाही त्या दुकानाचे दुकानदार मिळून आलेले आहेत। याच्यामध्ये एकूण 2 लाख रुपयाचा ई सिगारेटचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। सदरचा ई सिगारेटचा मुद्देमाल हा भारत सरकारकडील ई सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 प्रमाणे प्रतिबंधित आहे। अशा प्रकारची सिगारेट तयार करणे, विक्री करणे, स्टॉक करणे, वाहतूक करणे याकरता नवीन कायदा बनलेला आहे। त्या कायद्याप्रमाणे हे प्रतिबंधित आहे। त्या अनुषंगाने आपण नमूद आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो 2 लाख रुपयाचे ई सिगारेट्स जप्त केलेले आहेत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर केली असून ती पुढील कारवाई करत आहेत। त्याच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांचं नाव काय आहे आणि कोणते ब्रँड खाली जे विकत होता काय? यातील जो शॉप आहे टेक्सास स्मोक शॉप यातील ओनर आहेत विजय खंडेलवाल, राहणार आहेत दत्तयात्रा नगर NIT गार्डन शक्करदार या ठिकाणी। आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या ई सिगारेट्स वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या देशातून आलेल्या दिसत आहेत। त्याच्यामध्ये राया D2 नावाचे सिगारेट्स आहेत। त्याच्यानंतर वेगवेगळे ब्रँड त्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळे फ्लेवर आहेत। फ्लॅबर नावाची कंपनी आहे, नॅस्टी बार नावाची आहे आणि विप लकी असे वेगवेगळे ब्रँड्स असून त्याच्यासोबत वेगवेगळे फ्लेवर आहेत। सदरचे सिगारेट्स ह्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहेत आणि त्याच्यामुळे प्रतिबंधित केलेले आहेत। समोर सिगारेट ह्या प्रतिबंधित कायद्यानुसार पुढील गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे। नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध ई सिगारेट विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। हा प्रकार कायद्याने उल्लंघन असल्यानेही यावर कडक कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।